झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा। अच्छा, म्हणजे आता चोरी पकडली गेली म्हणून हसू फुटतंय तुम्हाला? एक मिनिट, एक तर मी तुमच्यावर चिडले आणि तुमचा खरंच पाठलाग करावा आणि तुम्हाला त्रास विचारावा अशी एक गोष्ट केली आहे तुम्ही। मी केलंय? मी काय केलं? गोखले गृह उद्योगचे अकाउंटंट तुम्हीच आहात ना? हो। अहो, मी तुम्हाला फोन करून सांगितलं होतं की तुमचं चेकबुक घेऊन जा। आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, म्हणजे मी आज जेव्हा बँकेत आलो होतो ना तेव्हाच कलेक्ट करायला हवी होती। सॉरी काय? अशा वागण्याने तुमची नोकरी गेली आहे आणि तुमच्या या वागण्यामुळे आजीच्या वयाच्या माऊलीशी खोटं बोलावं लागलं मला। भागीरथी मॅडम किती कडक आहेत तुम्हाला नाही माहिती का? ठीक आहे ठीक आहे, मी त्यांना असं सांगितलं की मीच विसरले होते तुम्हाला सांगायला। तुम्ही भेटलात त्यांना? हो, आता त्यांचं चेकबुक घेऊन मीच तर गेले होते त्यांच्या घरी। अरे देवा, ही मुलगी माझ्या घरी गेली होती? काय म्हणा ते बाबा तुझ्या? आली ना देवाची आठवण? आभार माना त्याचे की मला खोटं बोलायचं बळ आलं, नाहीतर तुम्ही आता इथे उभे असतात तुमचा बायोडेटा घेऊन नोकरीच्या शोधात। भागीरथी मॅडम खूप रागावलं का हो तुमच्यावर? हा, म्हणजे आहेत त्या थोड्याशा स्ट्रिक्ट, पण आता म्हातारा माणूस आहे ना हो, त्यामुळे मी काही मनाला नाही लावून घेत। पण मला काय वाटतं माहितीये, त्यांना प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी असं वाटत असेल। पण मनाने फार प्रेमळ आहेत होत्या, एकदम सॉफ्ट आहे, पण तिला ना खोटेपणा चालत नाही। तिला काय म्हणताय? एकेरी संबोधताय? तिच्या समोर नाही हो। नॉट फेअर, त्यांच्या मागूनही नाही बोललं पाहिजे। आजीच्या वयाच्या आहेत हो त्या। अहो, पण आपण आजीला कधी आवजाव करतो का? पण त्या तुमची आजी आहेत का? अरे हो, ते विसरलोच। अशा गोष्टी विसरून नाही चालणार। तुम्ही एक काम करा ना, मोबाईल मध्ये ना रिमाइंडर लावून ठेवत जा, नाहीतर आपली डायरी असते ना, टू डू लिस्ट बनवायची। आता अशा कडक शिस्तीच्या बाईंबरोबर काम करायचं म्हणजे काही गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत। हो, नाही मी लक्षात ठेवेन। सायली आज श्रीच्या ऑफिस मध्ये गेली होती। दोघे केबिन मध्ये बसले होते तेव्हा दार बंद होतं? म्हणजे त्यांचं काय बोलणं झालं हे ऐकू आलं असेल ना मिसेस शिवद्यांना? नाही, तसं काही बोलल्या नाही, पण नंतर मीटिंग होती म्हणून श्री निघून गेला म्हणे। अरे काय कमाल आहे श्रीची, त्या सायलीला सोडायला जायला नको होतं घरी? ह्याला ना काही कळतच नाही। असू दे ग, पहिल्यांदाच होते ना सगळं। शिवदे म्हणत होत्या सायली चांगली कडक आहे म्हणे। हो बाई, मग असू दे, कडक असलेलंच बरं। आपला श्री किती मवाळ आहे, सगळे फायदा घेतात त्याचा। आपली बायको कडक असली ना की जरा कंट्रोल राहतो। चला, म्हणजे आज एक तरी चांगली गोष्ट घडली। एक तरी चांगली गोष्ट घडली। अरे श्री, किती भिजलायस तू? श्री, अरे काय श्री है? हा, अरे वहिनी, नर्मदा वहिनी, इंदू वहिनी, सरू, बेने माणसं लवकर या। हा बघा केवढा भिजून आला बघा। शिंकला आता केवढा। श्री, कपडे बदल, चल हे घे, टॉवेल घे आणि जा कपडे बदलून ये। पटकन बदल। केवढा शिंकलास तू? किती भिजला? हो, जा जा जा, गरम पाण्याने आंघोळ कर रे, बरं वाटेल। मी काय म्हणतो, पुढच्याच आठवड्यात आपण साखरपुडा उरकून टाकूया। आता दोन्ही बाजूने संमती आहे म्हटल्यावर वेळ कशाला घालवायचा, नाही का? हो, तुम्ही म्हणताय साखरपुडा उरकून टाकायचा, पण थोडी जमवाजमव करायला लागेलच ना। निदान अंगठी आणायला तरी थोडे पैसे लागतीलच। हे पैसे
तुमची पण कमालच आहे जावई बापू. हे बघा, आता जान्हवी तुमचीच आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा साखरपुडा आणि म्हणाल तेव्हा लग्न. आता फिरायला घेऊन गेलो तर चालेल? कसा गेला आजचा दिवस? मीटिंग कशी झाली तुझी? सरू, म्हणजे सगळ्या मीटिंग्स कशा झाल्या तुझ्या? आज ना मला एक मुलगी भेटली. काय जान्हवी? हाय. काय काय झालंय? काय आज खूप खुश दिसतेस, हसतीयस. अरे आज मी एका खूप फनी माणसाला भेटले, कोण? जो त्याचं नाव श्री अकाउंटंट असं सांगतो. ऍक्च्युली मी परवा फोनवर बोलले होते, आज प्रत्यक्ष भेट झाली. अरे म्हणजे कोइन्सिडेंटली मी ज्या बस स्टॉपवर होते ना तिथेच तो आला आणि मला कसा म्हणतो माहितीये, तुम्ही पाठलाग करताय माझा. आता मी कशाला पाठलाग करीन त्याचा. खूप मजेशीर येतो. हे पण तुला माहितीये त्याच्या मॅडम इतक्या कडक आहेत, पण एक शब्दही नाही उच्चारत रे तो उलटा सुलटा त्यांच्याबद्दल. म्हणजे मनीष तुला सांगू का, मला अशा लोकांबद्दल ना जाम आदर वाटतो. मस्त आहे तो. म्हणजे पण इतका नम्र आहे, पण ऍट द सेम टाइम इतका हसवणार आहे. मस्त आहे तो. नाही पण खरंच म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर इतकं छान हसू आणणाऱ्या त्या श्री अकाउंटंट बद्दल मलाही खूप आदर वाटतं. जाम लकी ठरली मला ती. म्हणजे गेले 2-4 महिने मी ज्या एका कॉन्ट्रॅक्टच्या मागे होतो ना, त्या युएसच्या कंपनी बरोबर मी आज कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. वा. हॅलो, कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय मी आज. ज्या गोष्टीमुळे मी सतत टेन्शन मध्ये असायचो ती गोष्ट मार्गी लागलीये. हा, पण मग पुढे? पुढे काय? तुम्हा कोणालाच आनंद नाही का झालाय? झाला ना. मस्त होणार आहे. हो हो हो, खूप खूप आनंद झालाय. हो. आम्हाला ना त्या मुलीबद्दल जाणून घ्यायचंय. त्या मुलीविषयी काय? नाही म्हणजे असं काही खास नाहीये काही. म्हणजे मी आज पहिल्यांदाच भेटलोय तिला. आणि आजी अगं तू भेटलीस की तिला? अरे तू भेटलायस ते तर ठीक आहे, तुझ्या आधी आम्ही पण भेटलोय तिला. ते पण तिच्याविषयी उगाच तुमच्या डोक्यात गैरसमज नको ना. म्हणजे ती खूप हुशार, स्मार्ट आणि सिन्सिअर मुलगी आहे. म्हणजे काय खाणाखुणा चालल्यात तुमच्या? हे बघा, मला एक महत्वाचा फोन करायचा आहे, मी जरा जाऊन येतो. फोन नंबर माहित आहे का तिचा? का देऊ? अरे तुला यायला आज उशीर झाला. हे केव्हाचे आलेत? अच्छा. म्हटलं तर दोन्हीकडून होकार आलाय. उगाच वेळ कशाला वाया घालवायचं नाही का? बरं, पुढच्या आठवड्यात साखरपुड्याचा मुहूर्त ठरवलाय आणि लवकरच लग्नाची तारीख सुद्धा काढूया. चालेल? महेश खूप काळजी घेतात ना तुमची? काय? महेश? महेशच आहे ना त्यांचं नाव? नाही, नाव महेशच आहे, पण तू त्याला महेश म्हणणं शोभणार नाही तुला. तसा आमच्याकडे रिवाज आहे. हा, आता त्याने तुला नावाने हाक मारलं तर चालेल, पण तू त्याला महेश राव म्हणायचं. काही झालं तरी मोठ्या सवतीचा मुलगा आहे तो, आणि पुरुषांना एकेरी नावाने हाक मारणं ही आमच्याकडे पद्धत नाही. आय एम सॉरी, मला कल्पना नव्हती याची. नाही, म्हणूनच सांगितलं. शिक्षण हळू हळू हळूहळू शिकशील. साडी का नेसत? ऑफिसला जाताना खूप गर्दी असते, साडी नाही मॅनेज करता येत. आता ऑफिसला जायचं नाही. बायकांनी नोकरी करणं हे मला आवडत नाही. काय म्हणतोय मी? कळतंय ना? हो. हा. काय आता आपलं लग्न होणार आहे, तेव्हा आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तशी तू माझ्यापेक्षा लहान आहे. नाही,
म्हणजे बायको ही नवऱ्यापेक्षा लहानच असते, पण काही काळजी करू नकोस. झी5 वर संपूर्ण एपिसोड फ्री मध्ये पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.